सुंदर अशा प्रकट झालेल्या शिव आज्ञेनुसार माया विशारद श्रीहरींनी तत्काळ आपली माया नगरी प्रकट केली। त्यांच्या नारदांच्या मार्गात 100 योजने विस्तार अर्थात वैकुंठाहूनही रममान, ऐकताना सगळेजण, वैकुंठाहूनही रममान अत्यंत अद्भुत आणि मनोहर अशी नगरी निर्माण केली। नाना प्रकारच्या वस्तू, नाना प्रकारची फुलं, नाना प्रकारची झाडं, नाना प्रकारची उपवने, बाग बगीचे, सरोवरी सुंदर अशा प्रफुल्लित वातावरणामध्ये ज्यावेळेस नारद मुनींचा, नारद महर्षींचा प्रवेश झाला, नारायण नारायण नामस्मरण करत, श्रीहरींचं नामस्मरण करत, सीलनिधी नामक राजाच्या नगरीमध्ये म्हणजे श्रीहरींच्या माया नगरीमध्ये नारद महर्षी जातात आणि पाहतात की त्यांची सुंदर कन्या आहे आणि त्या कन्येचं स्वयंवर आहे। हे स्वयंवर कशा करता आहे तर नारद मुनींचा अहंकार घालवण्याकरता आहे। आणि देशोदेशीचे राजकुमार त्या श्रीमतीच्या स्वयंवराकरता आलेले आहेत आणि आल्यानंतर सुंदर असं प्रसन्न वातावरण आहे आणि त्या नगरीची शोभा पाहून नारद महर्षी सुद्धा मोहित झाले। त्यांना पाहताच राजा शीलनिधी नारद महर्षींच्या स्वागताकरता पुढे आले। नारद मुनींना नमस्कार करावा, त्यांचं अद्भुत लावण्य पाहून नारद सुद्धा विस्मित झाले। त्यांनी राजांना विचारलं, ज्यावेळेस नारद महर्षींनी शीलनिधी राजाच्या कन्येला पाहिल्याबरोबर मोहित झाले, म्हणे ही कन्या कुणाची आहे? महर्षी, ही कन्या माझी आहे। काय नाव आहे कन्येचं? या कन्येचं नाव श्रीमती आहे। आणि एवढा मोठा मेळावा, देशोदेशीचे राजकुमार का आलेले? या श्रीमतीचा स्वयंवर। ज्यावेळेस काम मग्न झालेले नारद महर्षी श्रीमतीचं रूप लावण्य पाहून ठरवतात, काहीही व्हावं पण श्रीमती ही माझीच पत्नी व्हावी। नारद महर्षींनी ठरवलं, मी श्रीहरींकडे जाईन आणि त्यांचं अद्भुत लावण्य सुंदर रूप श्रीहरींकडून मी मागून घेईन। श्रीहरींकडे गेल्यानंतर श्रीहरींना वंदन करू लागले नारद महर्षी आणि म्हणू लागले की शीलनदी राजाच्या श्रीमती नावाच्या कन्येचा स्वयंवर आहे आणि माझी अशी इच्छा आहे की ती माझी पत्नी व्हावी। याकरता आपलं अद्भुत लावण्य, सुंदर तेजोमय सुवर्ण कांती असलेलं आणि कन्या या रूपाला पाहून अनेक जण मोहित झाले। काहींनी तुमच्या या रूपाला मोहिनी सुद्धा म्हटलेलं आहे, तुमचं हे रूप मला पाहिजे। घाईमध्ये तथास्तु ज्यावेळेस आशीर्वाद दिला श्रीहरींनी नारद महर्षींना, नारदा, हे माझं स्वरूप, सुंदर अशी ही अंग कांती मी तुला बहाल करतो। नारद महर्षींनी पाहिलं, हात सुंदर, शरीर सर्व भगवान विष्णूजी सारखं आहे, पण घाईमध्ये आरसा बघायला विसरून गेले। सगळं काही शरीर श्रीहरींनी स्वतः सारखं दिलेलं आहे, पण मुख मात्र वानेराचं दिलेलं आहे। घाईमध्ये विसरूनच गेले आणि विसरून गेल्यानंतर सीलनिधी राजाच्या त्या राज्यामध्ये आले आणि आल्यानंतर नारद महर्षींचं ते रूप पाहून ब्राह्मण वेशामध्ये असलेले दोन्ही रुद्रगण नारद महर्षींना हसू लागले, त्या रूपाची चेष्टा करू लागले आणि त्या रूपाला ज्यावेळेस हसताना पाहिले नारद महर्षींनी आणि नारद महर्षींनी सांगितलं, माझ्याकडे बघून तुम्ही हसता, ज्या योगे तुम्ही हसता, जा मी तुम्हाला शाप देतो की मृत्यूलोकी तुम्ही राहायचा।
असं करता करता त्या शील नदी राजाच्या कन्येने तो हार भगवान विष्णुदेवांना समर्पित करून ती नगरी, ती माया नगरी, ती स्वतः आपल्या नगरी निघून गेले। नारद महर्षींना राग आला, म्हणे भगवान विष्णूजींनी माझ्याशी कपट केलेलं आहे। स्वतः आपले इष्ट देवता, नारद मुनींचे इष्ट देवता कोण असतील तर ते स्वतः भगवान विष्णूजी आहेत, श्रीहरी आहेत। आणि श्रीहरींनी केलेली ही आपली चेष्टा पाहून नारद महर्षींना राग आला आणि नारद महर्षींनी स्वतः भगवान विष्णूजींना सांगितलं की आज या स्वयंवरामध्ये माझा जो अपमान झाला त्याचे कारणीभूत तुम्ही आहात। तुम्ही मला वानराचं रूप दिलात आणि घाईघाईने मी ती पाहिलं नाही, असा शाप मी देतो की त्रेतायुगामध्ये आपण आपला ज्यावेळेस जन्म होईल, अवतार कार्य होईल, त्यावेळेस पत्नी वियोग तुम्हाला सहन करावा लागेल। आणि ज्यावेळेस तुमच्या पत्नीचं हरण होईल त्यावेळेस वानर सेनाच तुम्हाला कामाला येईल, तीच तुमची मदत करेल। आणि ते बोलणं खरं झालं। आपली शापित वाणी ज्यावेळेस स्वतः नारद मुनींनी स्वतः विचार केला की हे माझ्याकडून काय घडलं, स्वतः मी कामवश होऊन मी माझ्याच देवाला शाप दिलेला आहे, काय करावं काही सुचेना। नारद महर्षी शरण गेले भगवान श्रीहरींना आणि शरण गेल्यानंतर म्हणू लागले मी माझ्या केलेल्या पापाचं प्रायश्चित नेमकं करू कसं आणि करू कसं असं म्हटल्यानंतर स्वतः श्रीहरींनी सांगितलं, नारद महर्षी का जे होतं ते भल्या करता होत असेल, प्रारब्धानुसार हे निश्चित असेल, पण तुम्हाला तुमच्या पापातून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला मोक्षदायक तीर्थांचं भ्रमण करावं लागेल। साक्षात आनंदवन सदाशिवांनी स्वतः ज्या ठिकाणी अनंत कालापासून सदाशिव ज्या ठिकाणी प्रलय काळामध्ये सुद्धा ती नगरी नष्ट झाली नाही, ते आनंदवन साक्षात काशीपूर, त्या काशी उत्तर वाराणसी येथे स्थित असणारी भगवान सदाशिव ज्या ठिकाणी प्रत्यक्ष स्वरूपामध्ये राहतात त्या काशी क्षेत्री जाऊन भगवान सदाशिवाची पार्थिव लिंगाची तुम्ही पूजन करा। आणि या पार्थिव लिंगाचं पूजन केल्यानंतर अनंत कालाच्या पापातून, केलेल्या पापातून आणि अहंकाराने ग्रासलेल्या या जीवाने तुम्ही जो शाप दिलात, या शापाने लागलेलं पाप जे आहे त्या पापातून तुम्ही मुक्त होचाल। स्वतः साक्षात जे आनंदवन आहे सदाशिवांचं तीर्थक्षेत्र आहे, यापैकी आपण बहुतांश काही तुरळकच असतील जे काशीला गेले नाहीत, पण बहुतांश जे शिवभक्त या कथेसाठी आलेले आहेत, यातील अर्ध्याहून जास्त संख्येने आपण काशीला गेला आहात। गेलात ना काशीला? हा, या काशीला नारद महर्षी गेले। त्या आनंदवनामध्ये नारद महर्षींनी पार्थिव लिंगाची स्थापना करून सुंदर अशी भगवान सदाशिवांची पूजा केली आणि त्या काशीच्या पवित्र अशा तीर्थातून नारद महर्षींना वियोग सहन झाला नाही। नारद महर्षींनी स्वतः एका लिंगाची स्थापना केली।